यूट्यूब चॅनल सुरू केलं तर खरं, पण टाकायचं काय त्याच्यावरती हा मोठा प्रश्न पडला. तर आमच्या आवडीचा विषय खाणं. तर मग आणि आज काय आहे? आज काय आहे? रविवार आहे आज. आणि आम्हाला सुट्टी वे. मला वाटलं काहीतरी तारीख विसरलो काय. आज काहीतरी आहे कोणाचा तरी वाढदिवस, अॅनिव्हर्सरी वगैरे. आणि धडकी भरली एकदम, काळजाचा ठोका झोकला. गॉगल घातलाय म्हणून, नाही तर डोळे पांढरे झालेले दिसले असते. एनिवे, तर रविवार आहे, सुट्टी आहे. तर आता सुट्टी आहे. चिन्मयला रविवारची मिळते सुट्टी, पण मला मोनिकाला मेन म्हणजे सुट्टी बाबा. हो बाबा, ती लय बिझी आहे. हो बाबा, मी खूप बिझी आहे. तर आम्ही आता खाण्याच्या शोधात भटकतोय. कुठं जायचं अजून आमचं ठरलेलं नाही. एक ठिकाण आहे, ते ठिकाण काय आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि वृंदा, तुला काय खायचं? कुठे आलं माहिती का आपण? आता ती शिल्पा शेट्टी आहे ना, त्यांचं रेस्टॉरंट आहे. ती नाही का तुला जी माहित नाही, तिला काही माहित नसतं. कसं सांगायचं आता, असा प्रॉब्लेम होतो. तर मी आलो आहे, म्हणजे आम्ही आलो आहे अम्माकाई नावाच्या एका रेस्टॉरंटमध्ये. बॅस्टियन नावाचं एक खूप मोठं रेस्टॉरंट आहे शिल्पा शेट्टीचं. आणि त्यांनीच हे साऊथ इंडियन रेस्टॉरंट सुरू केलं आहे अम्माकाई नावाचं. तर हे बघा, बँड्रा लिंकिंग रोड, इथे सगळ्या मुली, महिला, बायका, स्त्रिया, ललना अशा सगळ्या शॉपिंगसाठी येत असतात. तर त्याच्या अगदी समोर अम्माकाई नावाचं रेस्टॉरंट आहे. लगेचच आम्ही आत जातो. आतमध्ये एंट्रन्सला काय काय दिसत तुम्हाला दाखवतो. ते बाकी सगळं त्यांचं आहे. आपली बायको आणि मुलगी आपल्याला घेऊन यायला लागतं. आम्ही इथे आलोय. आम्हाला लिटरली 10 मिनिटात जागा मिळाली, थँक्स टू वृंदा. कारण की इथे खूप वेटिंग आहे, रिझर्वेशन करायला लागतं. आणि आम्हाला सांगितलं होतं 25 ते 30 मिनिटं लागतील. इथे आम्ही मागवलं एडेमामे सुंदाल. हिंदी सिनेमातल्या विलनचं नाव असतं जिंदाल, तसं इथे होतं सुंदाल. आणि त्यांच्याकडूनच आले होते फुकटचे पौष्टिक पापड. तुम्हाला बसेल धक्का, कारण हे होतं मंगलोरियन चिकन सुक्का. त्यानंतर आलं करी लीव्ह प्रॉन्स, अर्थात कढीपत्ता कोळंबी. कढीपत्ता पत्ता बूटा बूटा. मोनिकाला सगळं स्वस्त वाटतंय, म्हणजे नॉर्मल रेंजचं वाटतंय. पण आपण फायनल बिल आल्यानंतर आपल्याला कळेल की नेमकं स्वस्त आहे का महाग आहे. पापड आलेला आहे. तर आपण पहिला हा एक पिवला पिवला पापड तो खाऊन सुरू करूया. हा गोडसर केळाचा आहे वाटतं पापड. हा केळं आहे त्याच्यात, केळं. लाल पापड आहे, ह्याच्यात सफरचंद असायला पाहिजे. नाही, नाचणीचा पापड आहे. पापड खाऊन नाचण्याची इच्छा होते. तर एडमामेचा जो काही पदार्थ होता त्याला साधारणपणे 4.5, 5 पैकी 4.5 स्टार आपण देऊ शकतो. एडमामे जे आहे ते प्युअर घीमध्ये आहे. तर हे तुपात त्यांनी मस्त इच्छा फ्राय करके दिया आहे. तर ते तुम्ही खाऊ शकता, फार छान आहे ते. आणि हेल्दी खाल्ल्याचं पण फिलिंग आहे. व्हेज आहे, व्हेजिटेरियन लोकांसाठी छान आहे. आणि कौरव बिब्र म्हणजे होच आहे विषय. बेंगलोरियन चिकन सुक्काला 4 स्टार देऊ शकतो. हे रेग्युलरली कुठेही चिकन सुक्का मिळतं, साधारण त्या लेवलचं होतं. करी लीव्ह प्रॉन्स आउटस्टँडिंग आहे, खूप भारी. आणि प्रॉन्स मस्त आहे. प्रॉन्स पण आउटस्टँडिंग होते. तर प्रॉन्स मस्त आहेत. प्रॉन्सला पण 4.5 स्टार आपण देऊ शकतो. हे स्टार्स का दिले, कारण नंतर विसरायला होतं. जसं त्या एडमामेच्या डिशचं नाव मी विसरलो आहे, सुंदाल. हां, जिंदाल आणि सुंदाल असं एक फालतू विनोद मगाशी करून झालं आहे. पण तरीसुद्धा लक्षात नाही राहत काही गोष्टी. तर एडमामेसोबत त्यांनी थोडे बदाम दिले असते तर कदाचित लक्षातही राहिलं असतं.
सगळं गार झाल्यावरच आम्ही खायचं. हा जो काही तू चंग बांधलेला आहे त्याविषयी काय करायचं? लोकांना असं वाटतं की आम्ही तुला काही खायला देत नाही, पण नुसतं खाऊ देत नाही आम्हाला. एका वेळेला एक व्यक्तीने खायचं. हां, असं नाही ते. मला वाटतं मी व्हिडिओ शूट करतो, हिला काय देत नाही बिच्चारीला वगैरे. हे बघा ही बिच्चारी ते हसते. आता वृंदाला कॅमेरा हवा. काय कराल तुम्ही याचं? क्रांती रेडकरच्या स्टाईलमध्ये याचं काय करायचं? याचं काय करायचं है ना वृंदा? ओट मिल्क फोम, वोडका, फिल्टर कॉफी असं मिक्सचर असलेला हा फिल्टर कॉफी, फिल्टर काप्पी वोडका आहे. खूप भारी आहे. कडवट आहे, गोड आहे, अमेझिंग आहे. त्याच्यामध्ये वोडका आहे असं जाणवत नाही, पण आहे. त्यामुळे जबाबदारीने प्या. हे असं सगळं स्टार्टर आहे. अजून आता मुख्य मेन्यू अजून आम्ही ऑर्डर केलेला नाही, तो आम्ही करू आणि तो काय येईल हे तुम्हाला दाखवतोच. आता मेन कोर्सची ऑर्डर मोनिकाने दिलेली आहे. तिने काय काय ऑर्डर दिली आहे, ते येतं आहे कसं आणि ते कसं लागतं आहे, त्याला आम्ही किती स्टार देतो आहे हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल. व्हिडिओ पूर्ण बघा. आत्ता लाईक करा, आत्ता शेअर करा आणि पुढचा कंटिन्यू बघत राहा. ठीक आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते मेन म्हणजे ते करा सबस्क्राईब. ते फार महत्त्वाचं आहे. ओके. हा मुळात त्यांनी असा डोसा दिलेला आहे. साऊथ इंडियामध्ये शेंगदाणे खायला अशा पद्धतीचे डोसे देतात. आपल्याकडं कागदाच्या सुरनाळ्या करून ते शेंगदाणे देतात, पण साऊथ इंडियामध्ये डोस्यातच सगळं होतं. तर ते आहे हे बघा, खालून अणुकुची डाळ आणि पुढून असं भोंगेसारखं असं पसरलेलं असं साधारण हे डोस्याचं रूप आहे. आणि सोबत डोन्ने बिर्याणी आलेली आहे. आणि हे काय आहे मोनिका? बेळगावी चिकन करी आहे. बेळगाव हा फार एक महत्त्वाचा विषय आहे माझ्यासाठी, कारण माझं म्हणजे मूळ जे आहे कर्नाटकातलं आहे. माझे काही नातेवाईक बेळगावमध्ये राहतात आजही. वडिलांचे चुलत बिलत भाऊ. माझं एकदा दोनदाच जाणं झालं आहे तिकडे. आणि खूप म्हणजे माझे आजोबा वगैरेच महाराष्ट्रात आले होते. आणि म्हणजे कोल्हापूर हे खूप जवळ पडतं कर्नाटकपासून, तर तिकडे मूळ होतं. होय हो, कोल्हापूरचं आहे. तिकडं मी लहानपणी कोल्हापुरातच होतो की. होय. तिकडनं आम्ही पुण्याला आलो आहे, पुण्यावरनं आम्ही मुंबईला आलो आहे. तसं म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मी तसं बघायला गेलं तर महाराष्ट्राचाच आहे. आणि आत्ता खातो आहे कर्नाटकचं किंवा आपण म्हणू साऊथ इंडियाचं. पण भारत आपला देश महान आहे. खाद्य संस्कृतीतली खाद्य परंपरा म्हणजे हो 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 हाच आहे. मग बघूया आता हे कसं लागते आणि कसं झणका उडतोय का नाही ते बघूया. चला ताव मारूया. हा डोसा खालचा कोपरा मी घेतला आहे, कारण अनुभव असं सांगतो कॉर्नेटोचा खालचा भाग असतो त्याच्यामध्ये काहीतरी असतं, त्याचं ह्याच्यात काही नाही आहे उगाच आपलं. पण छोटा पोर्शन घेतला आहे. लोकांना वाटतं किती खाता तसं नाही. आम्ही छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये खातो. उरलेलं पार्सल करून घरी घेऊन जातो आणि मग संध्याकाळी पण थोडं थोडं खातो. असा साधारण प्रकार असतो. तर आता डोसा आणि बेळगावी चिकन करी असा एक प्रकार इथे आहे. तर हे कॉम्बिनेशन मी खाऊन बघतो. हळूहळू त्याचे फ्लेवर्स सुटत आहेत सगळे. चांगले. कोथिंबीर आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता आहे, मिरची आहे. थोडं मिरची लसणाचं आय थिंक ठेचा करून त्यांनी घातलं आणि ते छान लागते. डेफिनेटली ट्राय करू शकतो. याला स्टार्स द्यायचे झाले तर 4 स्टार देऊ शकतो. आता थोडीशी बिर्याणी घेऊया. डोने बिर्याणी, डोने पुलाव. म्हणजे आपण हे करूया का? डन आहे. असं करता करता त्यांनी तो पुलाव बनवलेला आहे. तर डन आहे बिर्याणी, डोने बिर्याणी. त्याच्यावर त्यांनी थोडंसं दह्याचं रायतं दिलेलं आहे. तर ते जास्त तिरकं करू शकत नाही कारण की मग सांडते.
हां बायको ओरडे करेक्ट. सगळं यांचं सर्विंग विर्विंग इतकं भारी आहे ना. त्या सगळ्या प्लेट्स मातीच्या आहेत. हे केळीचं पान किंवा कुठलं तरी पान आहे आणि छान आहे. म्हणजे प्रीमियम एक्सपिरियन्स आहे सगळा. मला असं वाटतं मी हातानेच खातो कारण की चव ॲक्च्युली हाताने खाण्यातच कळते. तर लेट्स आधी नुसती खाऊन बघतो आणि मग रायत्याबरोबर खातो. ठीक आहे. त्याला थोडं फिशी स्मेल आहे का मला माहीत नाही. ठीक आहे पण 3.5 स्टार माझ्याकडून. मोनिकाकडनं किती स्टार मिळतात ती खाती आत्ता. मला पण फिशी स्मेल फार आवडत नाही पण तरी स्पायसेस आणि हे धरतात 4 स्टार इज करेक्ट. मोनिकाचे 4 आणि माझे 3.5 असे मिळून 4.5 स्टार या बिर्याणीला मिळतात. तर ही अवॉइड करू शकता तुम्ही. दुसरं काहीतरी घ्या मजा येईल. तर असं हे इथलं स्पेशल डेझर्ट आहे जे आलेलं आहे स्किलेट कुकी. तर स्किलेट कुकी कसं लागतं आपण खाऊन बघू. सो त्याच्यामध्ये कुकी आहे, वरती आईस्क्रीम आहे आणि त्यांनी आत्ता वरती तवा लावून दूर काढला त्याच्यामुळे ते थोडंसं वरनं छान असं बर्न्ड झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. असं कुकी घेतलं. असं फोडायचं आहे त्याला साखर असणार वरती. अशी आमची हातापायी चाललेली असते. ती तिकडं घास घेते मी इकडं घास घेतो. सो लेट्स सी. तो खालची कुकी गरम आहे त्याच्यावरती आईस्क्रीम आहे ते गार आहे. त्याच्यावरती त्यांनी गरम तवा ठेवून इट इज टू गुड. हे खाल्लंच पाहिजे. त्याला 5 पैकी 5.5 स्टार. तर बिल आलेलं आहे 3,675. कळलं? 3,675 असं बिल आलेलं आहे. तर काय करायचं याचं. वृंदाला बघा काय दिलं खायला. हे नाही पेपर डोसा ती म्हणत होती. तर तिला टिश्यू पेपर दिला. हे नाही असं काही लोक काय. रेस्टॉरंटमध्ये जाऊन आलोय आम्हा काही. वृंदाला आलेली आहे गाई आणि या रेस्टॉरंटला आम्ही दिलेले आहेत 4 स्टार. हे यमकात बसत नसलं तरी तुमच्या डोक्यात बसवून घ्या आणि त्याच हिशोबाने रेस्टॉरंट व्हिजिट करायचं का नाही याचा प्लॅन करा. आम्ही आणखीनही बरेच रेस्टॉरंट्स आणि बऱ्याच जागा आम्ही ट्राय करणार आहोत. स्ट्रीट फूड असेल, रेस्टॉरंट असेल. त्यामुळे माझी नम्र कळकळीची विनंती आहे की तुम्ही मला पण थोडंसं सबस्क्राईब करा, कॉमेंट करा, शेअर करा, लोकांना पोहोचवा, लाईक करा. आणि फुकट आहे बघा, यूट्यूब हे फुकट आहे. त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईबचं फक्त बटन दाबायचं आहे. बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला आमचं नवीन व्हिडिओ आला तर लगेच कळेल, अपडेट येईल. आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. बाय. था